दुसऱ्याच बॉलवर एक झटका देखील दिला गेला आहे. मात्र चांगला फटका समोरच्या दिशेला फक्त ढकलून दिलाय. बघितला बॉल आपल्या रेंजचा नाहीये, हलक्या हाताने फक्त खेळून दिला. सिंगलने वैयक्तिक धावसंख्येची केली आहे सुरुवात. इथे मात्र आता स्ट्राईकवर राहुल महाजन पहिलाच बॉल फेस करतील. दरम्यान जर बघितलं तर पायावर टाकलेला बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाला चेंडू आदळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा येतोय डॉट. 5व्या षटकाचा शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज राधेश्याम इथे मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. फुलटाच बॉल समोरच्या दिशेला, भीम टोला आणि इथे मात्र मिस फील्ड झाली आहे. जर बघितलं तर वन बाउन्स चेंडू सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी फटका एकदम जोरदार होता. कॅच इथे मात्र सुटली आहे आणि कॅच सुटल्यानंतर धावसंख्या इथे मात्र 4 मिळाली आहे. चौकाराने केली आहे 5व्या षटकाची सांगता. धावसंख्या झाली आहे 55. इथे मात्र आता 6वं षटक घेऊन नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर असेल. किशोर इथे मात्र बॉलिंगसाठी आलेत. किशोर महाजन दुसरे षटक घेऊन येतात आहेत. संघासाठी 6वं. दरम्यान जर बघितलं तर वाईड बॉलने केली आहे दुसऱ्या षटकाची सुरुवात. जितेंद्र हे मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर असतील. बघूयात कशा प्रकारची बॅटिंग होईल, कारण शेवटचे 18 बॉल हाणामारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसतीलच. दरम्यान पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेला फटका खेळून दिलाय. फक्त सिंगलचा प्रयत्न दुसरा धावेला परतवला जात आहे आणि सिंगलच मिळती आहे. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असतील राहुल महाजन, यांनी मागच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर एक चौकार लगावला, पण आता मात्र 5 बॉल अजून त्यांच्या हातात आहेत. स्ट्राईकवर राहुल. ऑफसाईडच्या दिशेला भरपूर बाहेर टाकलेला बॉल घोषित केला जातोय वाईड आणि अवांतर धावेच्या मदतीने इथे मात्र आता धावसंख्येत होतीये वाढ. धावा झाल्यात 58. अजून 5 बॉल 6व्या षटकाचे यायचे बाकी आहेत. पुन्हा एकदा पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. चांगले विकेट किपिंगचं प्रदर्शन आणि वाईड बॉल मात्र आहे. एक अवांतर धाव दिली जाते आणि फलंदाज इथे मात्र होतात आहेत बाद. विकेट किपरची भूमिका निभावताना दिसतात आहेत अतुल. अतिशय चांगले विकेट किपिंग राहिली आहे. पुढे सरसावत फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं कलेक्शन आणि चांगल्यारीत्या इथे मात्र स्टंप उडवले गेले. नवीन फलंदाज जातात आहेत कुंदन महाजन. बोल बजरंग वॉरियर्स चोपडा. हा संघ मात्र प्रथम फलंदाजी करताना 6व्या षटकाच्या प्रगतीपथावर पोहोचले. धावसंख्या पोहोचली आहे 59 वर. चांगली बॉलिंग किशोर महाजन यांची आतापर्यंत राहिली आहे. 13 खर्च केल्या गेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. या दरम्यान पायावर टाकलेला बॉल, निश्चितच पाय नसते तर फर्निचर पुन्हा एकदा डिस्ट्रॉय आपल्याला दिसलं असतं, कारण जर बघितलं तर लाईन आणि लेंथ मिडल स्टंपला होती.
चांगला बॉल राहिला आहे किशोर महाजन यांचा. डॉट बॉलने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना दिसतात आहेत किशोर महाजन. चांगली बॉलिंग राहिली आहे. अंतिम टप्प्याच्या वेळेस चांगलं षटक हाताळतात आहेत. या दरम्यान पुन्हा एकदा बॅटीला कनेक्शन झालंय, मात्र तेवढं प्रॉपर नाही की मोठे धावसंख्या देऊन जाईल. फक्त मिळेल एक आणि एकाच्या मदतीने आता मात्र धावसंख्या झाली आहे 60. 6व्या षटकाचे 3 बॉल अजून यायचे बाकी आहेत. किशोर महाजन गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकवर असेल जितेंद्र. आता मात्र एखादा मोठा फटका येणं हे फार महत्वाचं झालंय. अतिशय चांगल्यारीत्या मैदानाला देखील सजवलं गेलंय. बॅनर चांगल्यारीत्या लावले गेलेत. आखूड टप्प्याचा बॉल रेंज मध्ये आला आणि सरळ आउट ऑफ रेंजला देखील पाठवून दिलाय. सीमारेषा पार 6 धावेसाठी आणि निर्णायक षटकार इथे मात्र येतोय जितेंद्रच्या बॅटमधनं. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या होतीये 66. चांगला ताकदवान प्रहार राहिलाय जितेंद्र यांचा. पुन्हा एकदा सेम बॉल पण चांगल्यारीत्या ऑफसाईडच्या दिशेने खेळून दिलाय. होतीये थोडीशी मिसफिल्ड आणि वेलकम बाउंड्री इथे मात्र येते. बोल बजरंग चोपडा या संघासाठी आणि DM क्रिकेट क्लब एरंडोल इथे मात्र थोडेसे नाराज होताना दिसतात आहेत. जर बघितलं तर पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल ऑप्शनच्या भरपूर बाहेर. या दरम्यान देखील गॅप मध्ये खेळून दिलाय. चांगला फटका राहिलाय. 3 बॉल मध्ये तब्बल खर्च केले गेले 14. अतिशय चांगली बॅटिंग आता मात्र जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये करताना दिसतात आहेत. 6 षटक समता धावसंख्या झाली आहे 74 आणि 5 विकेट इथे मात्र मिळाल्या आहेत. तर शेवटचे 12 बॉल बघूयात कशा आहेत त्या बॅटिंग अजून मात्र जितेंद्र करताना दिसतील. आता जर बघितलं तर जितेंद्र यांच्या बॅटला बॉल लागायला सुरुवात झाली आहे. मोठे फटके मात्र जितेंद्रच्या बॅटमधनं येतात आहेत. या दरम्यान अतुल गोलंदाजी मार्कवर आले. मिळेल फक्त सिंगल. स्ट्राईकवर इथे पाठवलं गेलं जितेंद्र यांना. या दरम्यान अंगावर टाकलेला बॉल जसा रेंज मध्ये आला तसाच मैदानाच्या बाहेर फेकून दिला 6 धावेसाठी आणि या 6 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या होतीये 81. या दरम्यान आता मात्र बॅक टू बॅक तडाखा दिला जातोय जितेंद्र यांच्या बॅटमधनं. अतिशय मोठे फटके आता मात्र यायला झाली आहे सुरुवात. धावसंख्या होतीये 87. तगडा प्रहार केला जातोय. गोलंदाजाला मात्र आता अंतिम टप्प्यात रडारावर घेतलं जात आहे. चांगली बॅटिंग राहिली आहे. 8 बॉल 22 वर येऊन गेलेत आणि संघाला देखील एक सन्मानजनक स्कोअर पर्यंत घेऊन जातात आहेत. या दरम्यान जर बघितलं तर आजच्या दिवसात सर्वच संघांना नवीन बॉल दिले जाणार आहेत कारण रोल बॉल आपल्याकडे नाही आहेत आणि चांगल्या रित्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होतीये. अतुल महाजन यांना मात्र आता रडारावर घेतलं जात आहे.
2 बॉल 2 षटकार. अजून एक षटकार आला तर मॅच मध्ये अजून मात्र धावसंख्येत होईल वाढ. या दरम्यान बॉल इथे मात्र डॉट घोषित केला जातोय. या दरम्यान जर बघितलं तर फक्त मिळेल सिंगल. निश्चितच जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने आणि या ठिकाणी झालाय काय पुन्हा एकदा वेलकम बाउंड्री. वेलकम बाउंड्री. हॅलो 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 थोडासा वाढवा ना. हॅलो हॅलो या दरम्यान पुन्हा एकदा फेकून दिलाय चेंडू सरळ जातोय जितेंद्रच्या बॅट मधनं 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या मदतीने आता मात्र धावसंख्या अतिशय सन्मानजनक स्कोर पर्यंत येऊन पोहोचली आहे. 97 पर्यंत आपल्या संघाला घेऊन आलेत. 7 षटक अतिशय 7वं षटक अतिशय महागड्यारीत्या टाकलं गेलंय. या दरम्यान जर बघितलं तर जितेंद्र अतिशय लईत बॅटिंग करताना दिसतात आहेत. राधेश्याम यांना मात्र गोलंगसाठी बोलवलं जात आहे. पहिलाच बॉल भिरकवण्याचा प्रयत्न तो देखील डॉट. आणि ज्या प्रकारे जितेंद्र लईत बॅटिंग करताना दिसतात आहेत फक्त सिंगल काढून देण्याचं काम कुंदन यांच्याकडनं जर केलं गेलं तर निश्चितच अजून धावसंख्येत वाढ होईल का. कारण 10 बॉल वैयक्तिकरित्या 38 वर आलेत. सिंगल सिंगल दिला जातोय सिंगल दिला जातोय डबल होतील का मात्र परतवलं गेलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. धावसंख्या झाली आहे 98. जितेंद्र अतिशय चांगल्यारीत्या बॅटिंग करताय. 10 बॉल 38 वर आहेत. संघाची झाली आहे धावसंख्या 98. राधेश्याम आता मात्र बॉलिंगसाठी आहेत राधेश्याम महाजन. डॉट बॉल टाकला जातोय. 8वं षटक त्यातील तिसरा बॉल डॉट. 2 डॉट 1 सिंगल. अतिशय चांगली बॉलिंग राहिली आहे शेवटच्या षटकात. आता मात्र बघूयात अजून 3 बॉल यायचे बाकी आहेत. कशा प्रकारे बॅटिंग जितेंद्र मैदानाच्या आतमध्ये करेल. अकोट टप्प्याचा बॉल वाट बघितली आणि वाट देखील लावली गेली आहे. जितेंद्र यांच्या वाट मधनं तडाखा दिला जातोय. अतिशय चांगला फटका राहिलाय आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या झाली आहे 104. पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार. झेल सुटतोय. दुसरा घेतायत का दुसऱ्याला परतवलं जात आहे. दुसरा धाव देखील घेतली जाते आणि 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आहेत. अतिशय चांगली रनिंग राहिली आहे. झेल सुटलाय तोही कोणाचा इनफॉर्म बॅट्समन जितेंद्र. निश्चितच मोठी धावसंख्येत डील करतील का. संधी दिली गेली आहे. 13 बॉल 46. पहिलं अर्धशतक येत आहे का आजच्या दिवसातील ते देखील बघावं लागेल. 106 धावसंख्या तर झाली आहे. अक्को टप्प्याचा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न. दुसऱ्यांदा संधी दिली जाते. झेल पुन्हा एकदा सुटतोय. 2 धाव देखील घेतली गेली आहे. तिसरा धावेचा प्रयत्न होतोय का आणि तिसरा धावेचा प्रयत्न देखील झालाय. पण बघूया धाव बाद होत आहे का आणि 3 धावा घेतल्या गेल्या आहेत. इथे मात्र जर बघितलं तर 3 धावेच्या मदतीने धावसंख्या झाली 109 आणि वैयक्तिकरित्या जर बघितलं तर
जितेंद्र यांची मात्र एका धावेने अर्धशतक हुकलंय. 49 धावेंची केळी. अतिशय चांगल्यारीत्या आतषबाजी मैदानाच्या आतमध्ये अंतिम टप्प्यात बघायला मिळाली. 14 बॉल खेळलेत. 49